लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या सोलापूरच्या बस स्थानक परिसरामध्ये आहोत, एसटी स्टँड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी एक गंभीर घटना घडलेली आहे आणि ती घटना म्हणजे एका तामिळनाडू येथील एका वयोवृद्धाचा या ठिकाणी खून झालेला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, ती व्यक्ती कोण होती, ती व्यक्ती कुठे चालली होती आणि सोलापूरच्या बस स्टँडमध्ये 10 तारखेला जे रात्री पहाटे 3 वाजता काय घडलंय याच्या संदर्भात आपण जाणून घेऊया। तामिळनाडूच्या कृष्णप्रसाद नामक एका वयोवृद्धाचा सोलापूरच्या याच बस स्टँडमध्ये असलेल्या फलाट 23च्या आसपास खून झाल्याची घटना समोर आलेली आहे। सुरुवातीला त्या कृष्णप्रसाद नामक व्यक्तीचा जो मृतदेह सकाळी आढळलेला होता त्याच्यानुसार काहीतरी घडलंय एवढा संशय पोलिसांना होता। मात्र त्या व्यक्तीची जी मृतदेह आहे ते सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं। त्यानंतर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हा जो बसस्थानक ज्या परिसरामध्ये येतो त्या फौजदार चावडी पोलिसांनी तातडीनं ही जी चक्र तपासाची फिरवली आणि त्या कृष्णप्रसाद नामक व्यक्तीचा वयोवृद्धाचा खून झाला हे जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार स्पष्ट झालं तेव्हा या प्रकरणी 3 जणांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामध्ये 2 आरोपी यांची नावं निष्पन्न झालेली आहेत, तर तिसरा जो आरोपी आहे तो विधी संघर्ष बालक आहे, म्हणजे अल्पवयीन मुलगा आहे। म्हणजे या तिघांनी कृष्णप्रसाद यांचा खून केलेला आहे। खून कसा झाला, कोणत्या कारणामुळे झाला या संदर्भात आपण बोलूया। तर पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार हा खुनाचा उलगडा समोर आलेला आहे। या प्रकरणी 10 जूनला कृष्णप्रसाद यांची जी मुलगी आहे प्रकृती कृष्णप्रसाद यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। तर नेमकं काय घडलं होतं, कृष्णप्रसाद ही व्यक्ती म्हणजे हैदराबादहून सोलापूरला आलेले होते आणि ते साताऱ्याच्या दिशेने निघालेले होते। साताऱ्यामध्ये एका कंपनीत कृष्णप्रसाद जे मयत आहे ज्याचा खून झालेला आहे ते कामाला होते आणि साताऱ्याच्या दिशेने जाण्यासाठी ते मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास याच सोलापूरच्या बस स्टँड परिसरामध्ये उतरलेले होते आणि उतरून लघुशंकेला जात असताना लघुशंका केल्यानंतर जे आरोपी जे 2 युवक आहेत 3 युवक आहेत त्यांनी कृष्णप्रसाद यांना अडवलं। तुम्ही ते घाण केलेलं आहे, तुम्हाला दंड भरावा लागेल। या कारणावरून कृष्णप्रसाद यांना जे आरोपी आहेत त्यांनी मारहाण केली। मारहाण केल्यानंतर मयत कृष्णप्रसाद हे डोक्यावर आदळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा एक रिपोर्ट पोलिसांच्या हाती लागलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणी न्यू बुधवारपेठ माता रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या आरोपींना अटक केलेली आहे। त्यामध्ये कुणाल किसन कांबळे वय वर्ष 21 राहणार रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवारपेठ, अमन सुधाकर जेटीथोर वय 21 राहणार आम्रपाली चौक न्यू बुधवारपेठ सोलापूर यांना 11 जून रोजी अटक केलेली आहे आणि एका अल्पवयीन मुलाला देखील अटक केलेली आहे। तर ही जी घटना आहे ती पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर कळाली की बाबा कृष्णप्रसाद यांना काहीतरी त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे आणि ही जी घटना घडली त्या घटनास्थळावरून आपण ही माहिती देत आहोत। तर पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार सोलापूरच्या बस स्टँड या ठिकाणी खून करून फरार झालेल्या 2 आरोपी व विधी संघर्ष बालक यांना गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकाने ताब्यात घेतलेला आहे। मयत कृष्णप्रसाद यांची मुलगी प्रकृती कृष्णप्रसाद राहणार मुदत मिल नगर मालुमिचमपट्टी कोइंबतूर तामिळनाडू यांचे जे वडील आहेत कृष्णप्रसाद हे हैदराबाद येथून सोलापूर मार्गे सातारा येथे जात होते आणि एसटी स्टँड येथे फलाट 23च्या बाजूला अज्ञात व्यक्तीने त्यांना कशाच्या तरी साह्याने मारून जीवे ठार मारले अशी फिर्याद प्रकृती कृष्णप्रसाद यांनी दिलेली होती। पोलिसांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू केला। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर कृष्णप्रसाद यांचा खून केल्याचा एकंदरीत समोर आलेला त्याच्यानुसार फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकाने या ठिकाणी तपासाची चक्रे फिरवली आणि त्यांनी सदरची CCTV फुटेज असेल किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलेला अहवाल असेल याची अत्यंत बारकाईने तपासणी केली। त्यामध्ये कुणाल कांबळे, अमर जेटीथोर आणि एका अल्पवयीन विधी संघर्ष बालकाला अटक केलेली आहे। यामध्ये
फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर त्यांच्या पथकाने 24 तासाच्या आत हा खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. आणि हे जे कृष्णप्रसाद होते ते साताराकडे निघालेले होते. तर याच परिसरामध्ये पहाटे 3 वाजता ही घटना घडलेली आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा फिर्याद दाखल झाली, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, त्यानंतर सोलापूरच्या बसस्टँडमध्ये कृष्णप्रसाद यांचा खून झाल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे. मात्र सोलापूरच्या बसस्टँडमध्ये पहाटे असेल, रात्री असेल, अनेक हजारो प्रवासी येत असतात. त्यांच्या सुरक्षेचं काय? कारण ह्या घटनेमुळं एस टी महामंडळाला अनेक प्रश्न विचारले जाणार आहेत, पोलीस प्रशासनाला विचारले जाणार आहेत. कारण अनेक जण व्यापारासाठी, प्रवासासाठी या ठिकाणी येतात, इथून पुढे दुसऱ्या गावासाठी जात असतात. आणि अशावेळी जर अशा पद्धतीनं मारहाणमध्ये प्रवाशांचा मृत्यू होत असेल तर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुरक्षा रक्षक असेल, CCTV कॅमेरे असतील, पोलिसांची गस्ती असेल, यावर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र पोलिसांनी कृष्णप्रसाद यांच्या या खुनाप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. खरं म्हणलं तर पोलिसांचं कौतुक देखील करायला पाहिजे. 24 तासाच्या आत DB पथकानं त्यांना अटक केलेली आहे. सोलापूरच्या याच बसस्टँडमध्ये ही घटना घडलेली आहे. आता यापुढं भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी ST महामंडळ प्रशासन असेल, वाहतूक नियंत्रण विभाग असेल, पोलीस प्रशासनानं गंभीर उपाययोजना केले पाहिजे. आणि याच्यामध्ये त्या 2 आरोपींपैकी जे आरोपी पकडलेले आहेत, अल्पवयीन मुलगा, असे 3 आरोपी आहेत. अल्पवयीन मुलाला सोडून जे 2 आरोपी आहेत त्यापैकी एकटा हा रेकॉर्डवरील आरोपी आहे, सराईत गुन्हेगार आहे. मग सराईत गुन्हेगार जर असा रात्री अपरात्री असं येऊन जर असे भानगडी करत असेल तर यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी देखील ST स्टँडच्या या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणखीन यापुढे काही उपाययोजना करता येतील का याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जहूर शेखसोबत अकबर बागवान, लोकप्रतिनिधी, सोलापूर. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.